स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या व्यासपीठावरती आद्रीदादा 007 ची टीम अर्थातच आद्रीदादा आदरणीय श्री धनेश गावड साहेब त्यांच्या सोबतीनं विकास असेल, त्यांच्या सोबतीनं निखिल तसेच त्यांचे सर्व मान्यवर उपस्थितांचं ह्या ठिकाणी स्वागतम सुस्वागतम. त्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन असेल, मनोरंजन असेल, ह्या सर्वांनी पूर्ण पालघर जिल्ह्यानाच नव्हे तर महाराष्ट्राला खलखलून आणि भरभरून हसवलं अशी आद्रीदादाची टीम या ठिकाणी उपस्थित झाल्यात. मी पुनश्च एकदा आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक हृदयाच्या अंतःकरणातून स्वागत करतोय. सुस्वागतम. जी गावड साहेबांचा पदस्पर्श या भव्य अंडराम स्पर्धेला लागतोय. सध्या महाराष्ट्रातील अनेक मोठ्या स्पर्धा ते कव्हर करताना आपण बघताय. खरं तर आम्ही 91-92 साली जे आम्ही शाळेत जायचो तेव्हापासून स्टेज शो करायचो. आमच्या गावात एक पार्टी होती, कांता कुमार अँड पार्टी. त्या पार्टीमध्ये अनेक कलाकार होते आणि त्याच्यामध्ये मी पण होतो. पण आम्ही दिसायला इतके सुंदर होतो की आम्हाला कोणी डान्समध्ये घेत नव्हतं. दादा कोंडकेंचं एखादं गाणं आम्हाला फार क्वचित मिळायचं, कारण सगळेच मंडळी अशी होती ना की ती गोरी गोमटी होती, दिसायला सुंदर होती. मी एकटा असा होतो की त्याच्यामध्ये फिट बसत नव्हतो, पण मी मुद्दाम जायचो. मला कुठलाच रोल मिळायचा नव्हता. 1992 साली मी वाडीमध्ये पहिला प्रोग्राम केला. मग तिथून मला असं वाटायचं की यार मला पण काहीतरी डान्स भेटला पाहिजे. पण आमच्या पार्टीतली एकही मुलगी माझ्यासोबत डान्स करायला तयार नव्हती, कारण मी इतका सुंदर आहे की माझ्यासोबत कोण डान्स करत नव्हतं. मग आम्ही स्वतःच, मग एक माझा मित्र आहे अश्विनी म्हणून, त्याला लेडीज बनवायचो आणि मी जेंट्स, असं करून आम्ही प्रोग्राम करायचो. करता 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 मला असं वाटलं की यार आपलं पण काहीतरी जमलं पाहिजे, म्हणून मी कॉमेडीला सुरुवात केली. पहिल्यांदा मी बकरीचा आवाज काढला, मग बैलाचा काढला. मग असे आवाज काढता काढता मग त्या डान्स पार्टीमध्ये माझा कुठेतरी जम बसला आणि आम्ही करत गेलो. इन्स्टाला व्हिडिओ बनवायचं माझ्या डोक्यात अजिबात विचार नव्हता. निखिल आणि आमचा नितेश जो तुमच्यासाठी आता विकास आहे, हे मला सांगायचे दादा आपण काहीतरी करूया करूया. राजेश एक मिनिट उभा राहा. हा जो पोरगा आहे हा पडद्या आडचा हिरो आहे. आमचे जे काही व्हिडिओ शूट होतात तो हा शूट करतोय, एडिट तो करतोय, त्याला वेगवेगळे अँगल तोच देतोय. माझं ऑपरेशन झालेलं, मला डॉक्टरांनी 2 महिन्यासाठी रेस्ट सांगितलेली. तेव्हा हे बोलले जाता आता तू आराम करतोय ना, तर मग आपण काहीतरी व्हिडिओ बनवूया. मग आम्ही तिकडनं सुरुवात केली. पण आपल्या आगरी भाषेमध्ये आम्ही जे व्हिडिओ बनवले, मला खरंच मनापासून असं वाटतं की माझा मधला काल खूप वाईट गेला. पण आपल्या आगरी लोकांनी आणि इथल्या वाडवल आहेत, आगरी आहेत, कुणबी आहेत, कोळी लोक आहेत, मांगीला समाज आहे, सर्वांनी इतकं प्रेम दिलं, इतकं प्रेम दिलं की आम्हाला समजलं नाही की आम्ही कधी इतके म्हणजे हिट झालोय. आणि आम्हाला जो मान सन्मान देतात, आम्हाला बोलवतात कार्यक्रमाला वगैरे, खरं सांगतोय मन भरून येतंय. म्हणजे असं वाटतं की यार आम्ही त्या लेवलची नाही मिळत, पण तुम्ही जे प्रेम करता ना ते प्रेम खूप 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 मोठं आहे. इथे येताना आम्हाला हे मैदान माहिती नव्हतं कुठे आहे. ताईंना मी फोन केला, ताई कसं यायचं कसं यायचं. आम्ही एकत्र आलेलो, निखिल वेगळा आलेला. निखिलने मला फोन केला, दादा मी पुढे आलोय, मग कसं यायचं काहीच माहिती नव्हतं. मग कोणाला तरी विचारलं की ते मैदान कुठे आहे, मैदान कुठे आहे, माहीत नव्हतं. मग विचारत इथपर्यंत आलो. पण निखिलनं उपवास केलाय 9 दिवसाचा. तो बोलत नाही कोणाशी, फक्त तो गाण्यामध्ये बोलतोय. इथे आल्यावरती त्यांनी का माणसाला विचारलं की मैदान कुठे आहे, पण तो गाण्यामध्ये बोलला. तो कसा बोलला, मीनवा मीनवा पाहुणा मीनवा. ह्या गावात तो पाहुणा आहे. मीनवा मीनवा पाहुणा मीनवा, तुमचं सगळंच बाजूला झाकवा, तुमचं सगळंच बाजूला झाकवा. हसू नको दादा. तुमचं सगळंच बाजूला झाकवा, मला रावलेचं मैदान दाखवा. थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रथमतः मला इकडे तुम्ही बोलवलं त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. आणि हा हसतोय कशाला रे, कला तर हा करते ही आहे, कला दात करते. थँक्यू. आणि विकास भाऊया भाऊजी
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 007 धनेश दादा ऑल टीम खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी बघताय त्यांचं शुभागमन आणि त्यांनी जे या ठिकाणी स्पीच बोलून दाखवले खरोखर मानाचा मुद्रा असेल संपूर्ण टीमला. पण